अगेन, वेलकम टू द न्यू व्लॉग। तर आज हा परत एक सेकंड पार्ट आहे। जन्माष्टमी आणि इंडिपेंडन्स डे एकाच दिवशी आला, तर तुम्ही माझा ऑफिसचा व्लॉग तर बघितलाच असणार आहे। तर तो कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा। आणि आता हा एक सेकंड व्लॉग आहे आणि हा आहे जन्माष्टमीचा सेलिब्रेशनचा व्लॉग। तर मला सांगायला आवडेल की आम्ही जन्माष्टमी आता आय थिंक गेल्या 2 वर्षापासून सेलिब्रेट करतो। म्हणजे नॉर्मली पहिले पूजा करायचोच, पण आता आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने 2 वर्षापासून ती करायला लागलोय। म्हणजे थोडं डेकोरेशन करून, आम्ही रीतिरिवाजाने प्रमाणे थोडंसं करून ही जन्माष्टमीची पूजा काजलताईच्या घरी होते नेहमी दरवर्षी। म्हणजे आमच्या घरी पण होते, पण ती आम्ही सकाळी वगैरे करून घेतो आणि जो मोस्टली रात्री 12ची जी पूजा असते ती काजलताईच्या घरी होत्या। तर हे 2 वर्षापासून आम्ही फॉलो करतो। सर्वांना जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुम्ही पण तशी जन्माष्टमी साजरी करा आणि श्री नारायण कृष्ण यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्यावर असेच राहू दे। चला, आम्हाला 12 वाजता पूजा करायची आहे, पण बाबूला आम्हाला जरा वेळ झोपवायचंय म्हणून आम्ही हे गाणं लावलंय, लाईट्स ऑफ केलेत। तर हा जरा वेळ झोपेल, तर निदान 12 वाजता तरी उठून पूजा करेल, कारण की आता वाजलेत 10, तर निदान 1 तास तरी झोपेल हा म्हणून। गेटअप बघितलाच असेल तुम्ही। आता आम्ही रेडी झालोय, मी आणि काजलताईंनी ह्या वेळेस थोडा डिफरंट करायचा विचार केला। आम्ही गुजराती स्टाईल साडीज घातलेत, तर त्याचा पूर्ण एक शॉर्ट मी दाखवेलच। आणि आता वाजलेत रात्रीचे 11:30, ऑलमोस्ट अर्धा तासच राहिलाय फक्त आम्हाला पूजेसाठी। तर आम्ही आता डेकोरेशन करायला घेतोय, म्हणजे आजूबाजूचा थोडासा रंगोळी वगैरे ते काढून मग आम्ही जन्माष्टमीची तयारी पण सुरुवात केली। डेकोरेशन करते, तर चला मी दाखवते की काय काय डेकोरेशन कशा प्रकारे आम्ही करतोय। सुरुवात केलेली आहे, थोडीशी पानं लावलीत आता फक्त, तर मला आता पाठ सजवायचंय, तर मी दाखवते आता। तुम्ही हा पाळणा बघू शकता आणि हा खास स्पेशली काजलताईनी आणि आरोहीनी दोघींनी मिळून हा घरी बनवला आमच्या कृष्णाचा पाळणा। म्हणजे आम्हाला कृष्ण जन्माष्टमी आपण 12 वाजता असं कृष्णाला बसून झोका वगैरे देतो, त्याच्यासाठी पहिले 2 वर्ष आम्ही रेडीमेड आणलेला, पण या वर्षी काहीतरी युनिक ट्राय केलं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त केलाय काजलताईनी। त्याला असे डायमंड्सनी सजवलंय तिने आणि हा तिने स्वतः बनवलाय। खरं सांगू, ह्याचा जो बेस आहे ना, तो आपल्या प्लास्टिकचा एक बाउल असतो ना, आपण बोलू शकतो जाळीवाला बाउल, तो आहे आणि याला वेल्वेटचं हे कापड लावलंय आणि ही अशी रिबन लावली झोका घ्यायला आणि झोका तुम्ही बघू शकता। हा सुपर्ब असा पाळणा झालेला आहे। मला सिरियसली मी पण शॉक होती। मी नाही हेल्प करू शकली, कारण की जसं की ऑफिस वगैरे, त्याच्यामुळे मला तिला मदत नाही करता आलं, पण तिने तिच्या टाइम मध्ये हे मॅनेज केलं आणि सिरियसली खूप भारी वाटलं। आणि याला हातभार आमच्या नणंदबाई आरोहीचा पण लागलेला आहे। दोघींनी मिळून खूप छान केलं हे। गाइस बघू शकता आमचं कृष्ण रेडी झालाय, केवढा क्यूट वाटतोय। बाबू कृष्ण आहे, वाव कृष्ण। कृष्णाचा सेपरेट लुक दाखवतो तुम्हाला, आता बघा एकदम। वासुदेवाय नमः। वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता आम्ही मस्त सजवतोय कृष्णांना त्यांचे वस्त्र. पूजा चालू आहे आमच्या बाबूचं बघा. इकडे आहे बाबू. आपला अवतार दाखव. अवतार दाखव. अवतार दाखव. तो ऐकायचं याच्यात नाही जरा आपण धोती घालून बघितलं. कृष्णाला आता खीर बनवतोय. तर काजलताईंनी एवढी मस्त स्पेशल डिश बनवली आहे. पावभाजी, पुलाव आणि गोड मध्ये आमच्याकडे खीर आहे. तर आता मी 12 नंतर हा उपवास सोडतो आणि खूप टेम्पटिंग दिसतंय. तर लवकर लवकर खायची इच्छा झाली आहे. आणि बिचारी काजलताईने एकदम निर्जळ उपवास ठेवला. एकदम चेहरा सुकलाय तिचा जराशी तरी. थकली तर आहे पण पाणी पिऊन एकदम मस्त रिलीफ वाटलं आणि मेन कार्यक्रम छान झाला ते बरं झालं. ते छान झालं एकदम सिरियसली. आम्ही जसं एक्सपेक्ट केलं त्याप्रमाणे खूप चांगला झाला. आणि आता ती बिचारीने पाणी प्यायली आहे. तर पटापट आम्हाला जेवायचं. तुम्ही डिश तर आमचं बघू शकता ना. तर चला आमच्यासोबत जेवायला लवकर लवकर. सो हा आहे माझा गुजराती लुक. सॉरी खूप घाई गडबडीत दाखवू नाही शकली पण दिस इज द गुजराती साडी. पटोला डिझाईन. आणि मी कशी दिसते प्लीज मला सांगा. आता खूप लेट झालं आहे. रात्रीचे 1 वाजून गेलेत आणि मी आता घरी निघालो रिटर्न. सो हाय अँड लेट मी नो हाऊ यू लाईक माय लुक. सो आम्ही आता आमच्या घरी परत आलेलो आहोत. आणि आज जसं कृष्ण जन्माष्टमी खूप चांगली झाली. कृष्णांची आमच्याकडनं पूजा झाली तर त्याचं खूप मला चांगलं वाटलं. आणि तुम्ही माझ्या बेडरूममध्ये पण बघू शकता त्यांचा फोटो आहे एकदम मस्त. आम्हाला गिफ्ट भेटलेला हा लग्नामध्ये. तर राधा आणि कृष्णाचा हा फोटो बेडरूममध्ये लावलेला खूप चांगला असतो म्हणून मग आम्ही पण लावला तो सुनील आणि माझ्या बेडरूममध्ये. मी बघितलं थोडी घाई गडबड झाली आमची कारण की सगळंच मॅनेज करणं इम्पॉसिबल होऊन जातं. तरी मला ऑफिस असल्यामुळे काजलताईंनी ते कसं तरी मॅनेज केलं. तिने जेवण सिरियसली चांगलं बनवलेलं एकदम पावभाजी. आणि उपवास सोडताना असं एकदम भूक लागलेली तर तो उपवास पण आमचा सुटला. सगळे जेवलो आम्ही व्यवस्थित. एकदा हा व्लॉग मी एंड करते इथे. तर आत्तासाठी टाटा बाय बाय. आणि ह्या व्लॉगला प्लीज शेअर करा, लाईक करा, कमेंट करा खूप सारे चांगले चांगले. आणि परत एकदा पुन्हा नवीन व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.